हे बघ आजी, किती गोड आहे ग. कुणी दिलं? विक्रांतच्या आजींनी. अगं पण हे किती गिफ्ट्स आहेत. डोहाळे जेवण होतं की वाढदिवस? ते काही असो आजोबा, मी फार खुश आहे. हे घ्या. थँक्यू. थँक्यू. ए मनू, तू पण बस ना, आपण गिफ्ट बघूया. चल. नाही नको ताई, मला निघायला उशीर होईल. आय एम सो सॉरी. ह्याच्यापेक्षा ते जास्त महत्वाचं हे विसरलेच होते ग मी. अशी काय ग बोलतेस तिला? तू तू आम्हाला दाखव ना. मनू, बाळा तुझं तू आवर. हो आजी. अरे हे काय? बाबा गाडी. गोड आहे ना आजोबा? बघ किती लाड होत आहेत तुझे. नशीब लागतं नशीब. खरं सांगू का, डोहाळ जेवण नाही पण बाळणपण तरी तुझं इथे करूया असं सांगणार होते मी दळवींना. पण त्याआधीच जावई बापूंनी मोठ्या मनाने इथे आणून सोडलं हिला. मी यानंतर मोनिकाला इथून घरी नेणार नाहीये. आता ह्यापुढे ती कायम इथेच राहणार. काय ग मनू, काय झालं? नाही काही नाही. या बाबा गाडीवरून आठवलं, आपल्याकडे सुद्धा एक जुनी ढकलगाडी होती. तुला लहानपणी खूप आवडायची. अगं झोपताना सुद्धा तुला ती बाजूला लागायची. ए वाव, दिस इज अमेझिंग. आजी, तुला माहिती आहे काय आहे? ह्याच्यात ना एक गॅजेट आहे. ते गॅजेट बाळ झोपलेलं असलं ना की त्याच्या बाजूला ठेवून द्यायचं. समजा बाळ उठलं किंवा रडायला लागलं की हे गॅजेट सगळ्यांना अलर्ट करतं की बाळ उठलंय म्हणून. इजंट दॅट क्यूट? अगो बाई, काय एक एक शोध लागतात नाही. तुम्ही लहान असताना आजीची घरची कामं सगळी ती तुमच्या खोलीत आणायची. तुम्ही तिच्या डोळ्यासमोर असायला हवे होता ना. हे कोणी दिलं? हे विक्रांतच्या मित्राने दिलंय. संत्या, संतोषराव. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.